यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारी। एकीकडे कांद्याचे भाव उतरल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची कोबी आणि टोमॅटो सुद्धा अगदी मातीमोल भावाने विकला जातोय। नाशिक जिल्ह्यातल्या बाजारात टोमॅटो उघा 2.5 रुपये किलो तर कोबीला केवळ 1.25 रुपये किलोचा भाव मिळतोय। 20 किलोच्या टोमॅटो क्रेटला 50 रुपये आणि कोबीच्या क्रेटला फक्त 25 रुपये मिळतात। त्यामुळे बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना चहा पिता येईल इतके पैसेही हातात पडत नाहीयेत। व्यापारी शेतकऱ्यांकडून जरी मातीमोल दराने भाजीपाला विकत घेत असले तरी ग्राहकांना मात्र कोबी आणि टोमॅटोसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे बाजारात पुन्हा व्यापाऱ्यांची मनमानी पाहायला मिळते आणि याचा फटका मात्र कष्टकरी शेतकऱ्याला बसतोय। दरम्यान भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया। काही आता थोड्या दिवसात जो पाऊस झालेला आहे त्या मात्र आपण भाज्यांचे भाव तर उतरलेत, काही ठराविक प्रमाणात जास्त भाज्यांचे भाव उतरलेले आहेत, पण काही ठराविक भाज्या अशा आहेत की ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्यांचं फार्मिंग जास्त होतं। त्याच्यामध्ये पावसामुळे फरसबी, वटाणा या दोन भाज्यांचे भाव थोडे जास्त वाढले। मध्यंतरी थोडे फ्लावरचे भाव पण थोडेसे वाढले होते, पण त्यानंतर फ्लावरचे भाव आवाक येते आता, पण वटाणा आणि फरसबी थोडंसं हायेस्ट रेंजवरती गेलेलं आहे परत। कालच पेपरमध्ये वाचलं की ते काहीतरी शेतकऱ्यांनी फेकून दिलं, खुडून टाकलं भाव कमी झाल्यामुळे। मग असं जर होत असेल तर मधलेच लोक जास्त पैसे कमावतात असा त्याचा अर्थ होतो आणि मग शेवटी ग्राहकालाही महागच पडतं आणि शेतकरी खड्ड्यातच जातो। असं सगळं काहीतरी प्रकरण ते आहे। माझा अनुभव असा आहे, जेव्हा इथपासून शेतकरी आठवडी बाजार भरायला लागला त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आम्ही सामान्य ग्राहक कंपेअर करतो पटकन, त्यामुळे तो फरक वाटतो। काही वेळेला कोपिनेश्वरला आम्ही पण जातो, पण इथे आल्यानंतर जास्ती स्वच्छ भाजी मिळते, त्यामुळे काही वेळेला 2 रुपये जास्ती देतो हे कळत असतं आम्हाला, पण स्वच्छ भाजीपोटी आम्ही इथे येतो। शेतकरी आठवड्याच्या बाजारामध्ये आम्हाला भाजीची चव जास्ती छान वाटते। पण